पशुपालक मित्रांनो नमस्कार. दूध व्यवसाय जर करायचा असेल तर लेबरांची गरज ही लागतेच. मग ती शेण काढण्यासाठी असेल, धार काढण्यासाठी असेल किंवा चारा कापण्यासाठी असेल. ह्या दूध व्यवसायासाठी बाहेरच्या राज्यातून म्हणजेच बिहारमधून किंवा युपी मधून हे कामगार लोक येत असतात डेअरी व्यवसाय करण्यासाठी. आता ते येतात कामासाठी, पोट भरण्यासाठी. त्यांना घर परिवार गाव सोडावा लागतो आणि इतक्यात दुरून हे पोट भरण्यासाठी येतात. मग शेवटी ते सुद्धा माणूसच आहेत. त्यांच्या सुद्धा गरजा आपण या ठिकाणी बघितल्या पाहिजेत. त्यांचा मान सन्मान या ठिकाणी चांगला झाला पाहिजे. नव तंत्रज्ञानानं युक्त असा गोठा असायला पाहिजे. उदाहरणार्थ काय, जर मुक्त गोठा असेल तर तो लेबर नक्कीच टिकणार. धार काढण्याची मिल्किंग मशीनची सोय असेल 100% तो टिकणार. त्याचबरोबर या ठिकाणी वॉशिंग होऊन जनावर आत येतात, मग तो टिकणार. म्हणजेच काय, याचा जर अभाव निर्माण झाला तर ते कामगार काम सोडून जायला निघतात. आणि मग आम्ही काय म्हणतो, भैयामुळं डेअरी व्यवसाय अडचणीत आला. तर मित्रांनो, ह्या दूध व्यवसायामध्ये जर कामगार टिकवायचा असेल तर नव्या तंत्रज्ञानाचा गोठा उभा करणं किंवा नव्या नव्या संकल्पना देणं हे अतिशय गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता माझ्या गोट्याबद्दल जर बोलायला झालं तर याच्या अगोदर आम्ही 3 भैये कामाला ठेवलेले होते. कामाचं स्वरूप दांडगं होतं. त्यावेळेला थोडंसं पारंपरिक पद्धतीच्या व्यवसायातनं थोडंसं आम्ही बाजूला व्हायचा विचार करत होतो. त्यावेळेला 3 माणसं काम करत होती, 3 भैये काम करत होते. त्यांचा पगार, त्यांचं दूध, त्यांची राहायची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आम्हालाही सारखं थोडंसं अडचणी आल्यासारखं वाटायचं. त्यानंतर आम्ही काय केलं, मुक्त गोठा आणि व्यवस्थित त्यांचे कप्पे तयार केले. गाभण वेगळे, भाकड वेगळे, गाभण दुधाचे वेगळे, चालू दुधाचे वेगळे, रेड्यापाड्या वेगळ्या, अशा पद्धतीचं काम केलं. आणि ती जनावरं बंदिस्त गोठ्यातून आम्ही त्या काळामध्ये मुक्त गोठ्यामध्ये सोडली. त्यानंतर काय झालं, काम सोपं झालं. त्याचबरोबर वॉशिंग करून सुद्धा जनावर आत यायला लागले तर एकदमच काम कमी झालं. ह्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर आम्ही मिल्किंग पार्लर ही संकल्पना चालू केली. पण चालू करत असताना आम्ही बकेट लावून आम्ही दूध काढत होतो. त्यानंतर एवढं काम सोपं झालं, 3 कामगाराच्या ऐवजी आम्ही 2च कामगार ठेवायचा निर्णय घेतला. आणि 2 कामगार ज्यावेळेला ठेवलं त्यावेळेला अगदी यशस्वीरित्या आमचा गोठा चांगला चालला. सगळ्यात महत्वाचं, एका कामगाराची बचत सुद्धा झाली आणि त्या कामगारांना काही त्रास सुद्धा झाला नाही. आमच्या गोठ्यामध्ये आम्ही पुन्हा एक निर्णय घेतला की आता आम्ही स्पीड लाईन मिल्किंग पार्लर येणाऱ्या काही काळामध्ये तयार करायचं आहे. तेवढ्यात एक कामगार अचानकच गावी निघून गेला आणि इकडे राहिलेल्या एका कामगाराने त्याचं कुटुंब इकडे आणलं. म्हणजे तिची आई असेल, तिची बायको असेल, त्याचा मुलगा असेल किंवा तिची मुलगी असेल, सगळ्याच्या सगळा परिवार हा इकडं आणला. पण इकडं कामासाठी आणायच्या अगोदर तो परिवार तिथं भाताची शेती, गव्हाची शेती अशी खंडानं किंवा लीजवरती घेऊन ते शेती करत होते. पण काम कमी, कुटुंबाला पैशाची गरज होती. आणि इथं जर काम बघितलं तर मिल्किंग पार्लर या विषयावरती काम करायचं आहे, मिल्किंग मशीनवरती काम करायचं आहे, 2 पैसे आपल्याच घरात राहतील, ह्या विचारानं त्यानं निर्णय घेतला. आणि आता अलीकडचा 1 महिना झालं अख्खं कुटुंबच्या कुटुंब त्यानं आपलं आणून ठेवलेलं आहे. म्हणजे काय, 3 कामगार काम करत होते त्या ठिकाणी 2 झाले, 2 कामगार होते त्यानंतर आपण 1 टाकला आणि आता एकच कुटुंब ह्या डेअरी व्यवसायामध्ये आता काम करणार आहे. ही संख्या जर बघितली सगळी जनावरांची आहे तेवढीच आहे. फक्त काय झालं, तंत्रज्ञान या ठिकाणी बदललं. मग मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला लेबरच्या अडचणीमध्ये सापडता आणि तुम्ही लेबरच्या डोक्यावरती ते खापर फोडता की लेबरमुळं किंवा भैया लोकांच्यामुळं असं झालं, हे साप चुकीचं आहे. तुम्ही या डेअरी व्यवसायामध्ये जर अपडेट झाला तर निश्चितपणानं या ठिकाणी तुमचे लेबर सुद्धा 12-12, 14-14 वर्षे तुमचे टिकल. आता माझा शेण काढणारा जो माणूस आहे तो 15 वर्ष काम करायला लागलाय. अगदी निवांत, सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास शेण सहज उचलणे, सहज ट्रॉलीमध्ये टाकणं, सकाळी 1.5 ते 2 तास, संध्याकाळी 1.5 ते 2 तास, म्हणजे तोही टिकला, 14 वर्ष टिकला. दुसरी गोष्ट आहे, चारा आणण्यासाठी प्लॉटच्या प्लॉट आम्ही चारा व्यवस्थापनामध्ये उभं केल्यात. 9-10 एकरामध्ये आम्ही इतकी 10-10, 12-12 फूट उंचीला येणारा चारा सुद्धा आम्ही या ठिकाणी तयार केलाय. मग पौष्टिक चारा, गुणवत्तेचा चारा आणि 1 नंबर रानामध्ये तण वगैरे काही नाही, हे बघून तोही 14 वर्ष टिकला. आणि भैया सुद्धा जो आता मी त्याच्याबरोबर जे बोललो, म्हणजे त्या विषयावर जे बोलत आहे, हा भैया तसं बघायला गेलं तर माझ्याकडं 12 ते
13 वर्ष झालं माझ्याकडे तो काम करतोय आणि आता तो परिवार घेऊन आलेला आहे. कमीत कमी तो 5 ते 6 वर्ष तर आता जाणार नाही. म्हणजे 15-15, 20-20 वर्ष जर भैया टिकायचा असेल तर काय केलं पाहिजे हे प्रत्येक पशुपालकाने या ठिकाणी विचार केला पाहिजे. आपल्या गोठ्यामधले बदल हे सातत्यानं केलं पाहिजे. नवं तंत्रज्ञान या ठिकाणी आलं पाहिजे. प्रत्येकानं पारंपरिक पद्धतीचं जे दूध काढणं हेला बाजू दिली पाहिजे आणि नव्या तंत्रज्ञानाचा गोठा किंवा नवीन एक मिल्किंग पार्लर सिस्टम या ठिकाणी आपण सगळ्यांनी उभं केलं पाहिजे. तरच आपण स्वच्छ दूध आणि क्लीन मिल्क तयार करून आपण त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवू शकतो. तर पशुपालक मित्रांनो, आता 3 वाजायला आलेले आहेत. गोठ्यातली कामं आता चालू होतील. 3-3:30 बज गए. चलो काम पे लग जाओ. ओके सेठ जी, आ रहे हैं आ रहे हैं। मेरा नाम योगेंद्र यादव है। मैं यहाँ पे 12 साल से हूँ और हमारा गांव जो है उत्तर प्रदेश जिला वाराणसी नारायणपुर गांव करके है और मैं यहाँ पे रहने वाला हूँ। अपनी परिवार बच्चों को सब लेकर आया हूँ मैं। हमारे पिताजी जो जानवर के काम थे वो भी कर रहे थे, हम भी वही कर रहे हैं और हम कोशिश करेंगे कि हमारा बच्चा भी यही जानवर का ही काम करे। हमारे काम का टाइम हो गया है। मैं अभी देखिए अंदर लेने जा रहा हूँ जानवर अपनी, ये अंदर हमारी जा रही हैं। उसके बाद मैं इसको बांध के भाड़ा डालेंगे, सरकी पेंट करना डालकर गोली डालकर इसको तैयार करेंगे। फिर बाहर मैं चारा डालूँगा। बाहर चारा डालने के बाद मैं धार लगाऊंगा 5 बजे। 5 बजे से 7 बजे तक हमारी धार चलेगी। सुबह में हम 4 बजे अपना काम चालू कर देते हैं। हमारी बीवी और बच्चे हम लोग तीनों मिलकर यह काम कर रहे हैं। देखो बांधने का काम हमारा चालू है। अभी इसमें हम जानवर अपने अंदर बांध रहे हैं हम लोग मिलकर, और इसके बाद मिलकर चारा डाल देंगे, मिलकर धार कर देंगे। हम पहले जब थे उस समय हम अकेले सिंगल थे, उस समय हाथ से निकाल रहे थे। जब 3 आदमी हो गए, उसमें से एक आदमी चला जाता था घर पे तो हमको बहुत तकलीफ़ होती थी। यानी हमारा ये सब दुखने लगता था, ये और ये हाथ सूज जाता था निकालते निकालते दूध। उसके बाद में क्या हुआ, फिर हमने सर को बोला कि आप डेल की मशीन लाइए और उसमें जो है हमको भी आराम हो जाएगा और हम एक आदमी की अपेक्षा मशीन लगाकर और ज़्यादा काम करेंगे और हमको अभी आराम मिलेगा, जानवर को भी त्रास नहीं होगा, कोई तकलीफ़ नहीं होगी। कम समय में ज़्यादा काम होता है इससे, डिलीवरी मशीन से। ये सक्सेसफुल है, इसमें कोई फॉल्ट नहीं है, एक नंबर काम करती है और 7 मिनट में दूध निकालती है। कैसा भी रहने दो, 10 लीटर 12 लीटर 8 लीटर 9 लीटर ये सब 7 मिनट में निकाल देगी, कवर कर देगी। ये जो है भैंसों के लिए बहुत अच्छा पड़ता है और उनके लिए सेफ्टिक भी है। कोई दिक्कत कोई फॉल्ट नहीं इसके अंदर है, न मस्टडीज का प्रॉब्लम है न सूजन का प्रॉब्लम है, कुछ भी नहीं है। अभी लगा दिया हमने, एकदम भैंस हमारी सामने को खड़ी है, खा रही है, दूध निकाल रहे हैं। हमने डिसीजन लिया मिल्किंग मशीन लाने के बाद कि हम अपने बीवी और बच्चे दोनों को लाए हैं और लगाने के लिए देखो लगा रहे हैं। अब इसके बाद मिल्किंग पार्लर लेकर करेंगे हम लोग डिलीवरी कंपनी की। तर पशुपालक मित्रांनो, एवढ्यावरनं एक समजलं, जर डेअरी व्यवसाय जर तुम्हाला टिकवायचा असेल तर लेबर टिकला पाहिजे आणि लेबर टिकवण्यासाठी तुम्हाला तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. म्हणजे काय, दूध काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डी लेवल कंपनीचं मिल्किंग मशीन या ठिकाणी वापरायचं आहे. आणि आता हे झालं वापरण्याबद्दलचं, पण तुम्हाला भविष्यात अजून जर अपडेट व्हायचं असेल तर आपल्याला स्पीड लाईन मिल्किंग पार्लर या विषयावर काम करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचा विषय काय, म्हणजेच डेअरी व्यवसायामध्ये डेअरी ऑपरेटर ही संकल्पना आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला उभी करावी लागणार आहे. तरच आपण या ठिकाणी या दूध व्यवसायामध्ये निश्चितपणानं उभं राहू. अन्यथा या डेअरी व्यवसायामध्ये उठसूट त्या भया टिकला नाही, कामगार टिकला नाही, या गोष्टी अजिबात तुम्हाला या ठिकाणी या रडगाणं मांडून चालणार नाही. तुम्हाला उभं राहायचं असेल तर टेक्नॉलॉजी तुम्हाला आत्मसात करावी लागेल, अन्यथा या दूध व्यवसायामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. धन्यवाद.